नैसर्गिक प्रदेश या धड्याच्या आता आपण पुढच्या विभागामध्ये प्रवेश करतो. चला तर आता आपण काय काय शिकतो आतापर्यंत आपल्या 2 उपक्रमामध्ये, की काही आपण प्रदेश बघितले, त्यांचं हवामान बघितलं, वनस्पती बघितल्या, प्राणी जीवन बघितलं, मानवी जीवन बघितलं, तिथं कशा प्रकारची घरं होती ते पण आपण बघितलं. आता आपण पुढे जाऊया आणि अजून काय काय आपल्याला माहिती दिलेली आहे ती आपण स्पष्टीकरणामध्ये घेऊया. चला तर त्याचा आढावा आपण घेतलेलाच होता, की मागील तक्त्यामध्ये दिलेले काही नैसर्गिक प्रदेश याच्यावरून या नैसर्गिक प्रदेशाचं स्थान आणि विस्तार हा निर्धार होतो. उदाहरणार्थ आपण जर बघितलं की जिथं हवामान 0°C पेक्षा कमी असतं, काय असतं 0°C पेक्षा कमी असतं, तिथं बर्फ पडतो, हिमवृष्टी होते. बरोबर आहे. आता बर्फ हा शब्द हवामानामध्ये वापरत नाही, तर काय वापरतात? हिम. काय वापरतात? हिम. म्हणजेच काय, तर हिमवृष्टी ही होते. आणि या प्रदेशाच्या शिवाय स्थानिक परिस्थितीमुळे काही प्रदेश आपल्याला वेगवेगळे असे दिसून आले. उदाहरणार्थ कुठे हवामान जास्त आहे, कुठे कमी आहे, कुठे उष्ण आहे, कुठे दमट आहे, अशा रीतीने. याच्यामध्ये आपण जर बघितलं तर प्रामुख्यानं मौसमी भूमध्य आणि पश्चिम युरोपीय हवामानाच्या प्रदेशांचा समावेश हा केला जातो. म्हणजे मग पश्चिम युरोपीय व मौसमी हे विशिष्ट वाऱ्यांच्या प्रभावामुळे आपल्याला लक्षात येतात. मग भूमध्य सागरी प्रदेश हा तेथील पावसाच्या विशिष्ट कालावधीमुळे आपल्याला लक्षात येतो. कसा? सागरी प्रदेशामुळे आपल्याला म्हणजे संपूर्णपणे पाऊस तिथे कसा पडतो हे आपल्याला लक्षात येतो, त्याचा विशिष्ट कालावधीमुळे आपल्याला हे लक्षात येतो. आता बघा, काही ठिकाणी आपण बघितलं की एका ठिकाणी की हिवाळ्यात पाऊस पडतो, म्हणून तो प्रदेश इतर देशांपेक्षा काय आहे, वेगळा दिसतोय. काय दिसतोय? वेगळा दिसतोय. पुढे बघूया, आपण एक नकाशा बघतोय की नैसर्गिक प्रदेशामधला आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये हा नकाशा आहे, शिवाय आपल्या उपक्रमामध्ये सुद्धा आहे. तर आपले दोन्ही नकाशे एकच आहेत, परंतु थोडस निरीक्षण करायचंय तुम्ही सुद्धा. डाव्या बाजूला काही सूची दिलेली आहे, त्याच्यामध्ये कोणत्या रंगामध्ये काय आहे दिलेलं हे तुम्ही सगळं पडताळून बघायचंय आणि त्याची व्यवस्थित आपल्या वहीमध्ये नोंद करायची अर्थात. चला तर पुढे जाऊया. त्याच्याबद्दल त्या आकृतीबद्दलच लिहिलेलं आहे, काळजी नका करू. म्हणजे आकृती क्रमांक 6.1 चा वापर करून तुम्ही खालील प्रश्नांची उत्तरं द्यायची. काय करायचंय, आपण मागील ह्याच्यामध्ये काय बघितलं की ह्या नकाशाचं व्यवस्थित काय करायचंय, निरीक्षण करायचंय. त्याची सूची जी डाव्या बाजूला खालच्या बाजूला दिलेली आहे ना इथं, ती सूची व्यवस्थित पडताळून बघायची की त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे, कोणता रंग कुठं वापरलेला आहे, सगळं काही व्यवस्थित निरीक्षण करायचंय. आणि मग त्याच्यानंतर आता त्याच्या ह्या प्रश्नांची आपल्याला उत्तर द्यायची. अर्थात तुम्हाला ती वहीमध्ये आपल्या नोंद करून ठेवायची आहे. ओके, समजलं आपल्याला? समजलं आपल्या सर्वांना विद्यार्थी मित्रांनो? अगदी व्यवस्थित. चला तर आकृती 6.1 चा वापर करून खालील प्रश्नांची उत्तरं द्यायची. भारतात कोणकोणते नैसर्गिक प्रदेश आढळतात? उष्ण आणि वाळवंटी प्रदेशाचा जास्त भूभाग हा कोणत्या खंडात येतो? नैसर्गिक प्रदेशामध्ये सर्वात जास्त विविधता ही कोणत्या खंडात आहे? उत्तर गोलार्धाच्या तुलनेमध्ये दक्षिण गोलार्धामध्ये नैसर्गिक प्रदेश हे कमी असल्याचे कारण कोणते असेल? आणि संपूर्ण या जगाच्या संदर्भामध्ये कोणत्या नैसर्गिक प्रदेशाचे क्षेत्र हे जास्त आहे? आलं लक्षात? म्हणजे हे विशिष्ट काही प्रश्न पण विचारलेले आहेत. कोणते प्रदेश आहेत ते आपल्याला लिहायचं आहे त्याच्याप्रमाणे, प्रश्नाप्रमाणे. शिवाय नैसर्गिक प्रदेशाचं क्षेत्र हे जगाच्या संदर्भात दिलंय, म्हणजे आपल्या भारताच्या मध्ये हे नाहीये. त्याच्यानंतर अंटार्क्टिका खंडासारखी परिस्थिती आणखीन कुठे आढळते? आणि मूळ रेखा भागावरून जातं त्या भूभागामध्ये कोणते कोणते नैसर्गिक प्रदेश असे तुम्हाला आढळत आहेत, त्यांची नावं तुम्हाला लिहायची. आलं आता लक्षात? आता व्यवस्थित लक्षात आलं? चला पुढे जाऊया. अजून काय काय आहे बघा, थोड्याशा फिती पण आहेत. आपण बघा
भूगोल सुद्धा आता आपण असं समजावून घेत आहोत की जेणेकरून तुम्हाला ते संपूर्णपणे त्याचं आकलन करता येईल. मग आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये जसं दिले गेलेलं आहे त्याच्याप्रमाणे आपले मुद्दे आपल्या उपक्रमात आहेत आणि त्याप्रमाणे आपण ते सोडवत आहोत, चर्चा करत आहोत. बरोबर आहे. तर खालील प्रश्नांची उत्तरं द्या. अल्पकालीन वनस्पती जीवन असलेला प्रदेश कोणता? अल्पकालीन वनस्पती जीवन, अर्थात असं जर आपण बघितलं तर आपण पटकन सांगू वाळवंटी प्रदेश, त्याच्यामध्ये आपल्याला जास्त जीवन असलेलं वनस्पती जीवन दिसणारच नाही. कारण खरं बघायचं गेलं तर फक्त तिथं निवडुंग अशा प्रकारचे घायपात अशा प्रकारचे तिथे वनस्पती असतात. कारण जास्त वनस्पतीचं जीवन नसतं. हिरव्यागार वनस्पती आपल्याला वाळवंटी प्रदेशात कधी दिसत नाही. म्हणून हा एक थोडासा उदाहरण मी तुम्हाला स्पष्टीकरणामध्ये घेतलं. पुढे जाऊया. क्रॉल असणारा नैसर्गिक प्रदेश कोणता आहे? हिवाळी पावसाचा प्रदेश कोणता? गोरिला, चिंपांझी कोणत्या नैसर्गिक प्रदेशात आढळतात? बघा, आपण जेव्हा आपला तक्ते सोडवत गेलो त्या तक्त्यामध्ये हे सगळं काही लिहिलेलं आहे. म्हणजे काय करायचंय तुम्हाला, अगदी मुख्य काय करायचंय तर तक्ते जे आहेत ते अगदी व्यवस्थित वाचायचे आणि त्याच्याप्रमाणे त्याची उत्तरे इथे लिहायचे. पुढचा प्रश्न आपला असा आहे की कोणत्या नैसर्गिक प्रदेशातील अरण्यामध्ये जमिनी लगतचा भाग हा वनस्पतीहीन असतो? अतिशय सोपं उत्तर आहे, परंतु तुम्ही मदत घ्यायची आपल्या तक्त्याची. मी अगदी तुम्हाला स्पष्ट सांगते. त्याच्यानंतर दुग्ध व्यवसायास पूरक प्रदेश कोणते आहेत? फलोत्पादनास अनुकूल असे नैसर्गिक प्रदेश कोणते? म्हणजे काय, जिथं फळं जास्त येतात, फळ उत्पादनास अनुकूल असा नैसर्गिक प्रदेश कोणता ते तुम्हाला लिहायचंय. आता एक छोटासा आपला भूगोल काय सांगतोय बघा, आपला छोटासा त्याचा आकार, की हे नेहमी लक्षात ठेवा. नैसर्गिक साधन संपत्तीवर केवळ मानवाचं जीवन अवलंबून हे नसतं, तर पृथ्वीवरील सर्व जीव हे त्याच्यावर अवलंबून असतात. बघा, त्याच्यानंतर नैसर्गिक प्रदेशातील साधन संपत्तीचा वापर करताना आपण आपल्या बरोबरच इतर सजीवांचा देखील विचार करणं आवश्यक आहे. तरच वसुधैव कुटुंबकम ही कल्पना प्रत्यक्षात येऊ शकते. पुढे जाऊया. आता थोडीशी आपल्याला माहित आहे का हे तुम्हाला आणि त्याच्यानंतर थोडीशी माहिती. चला तर आतापर्यंत लक्षात आलं. चला पुढे जाऊया. विषुववृत्तापासून ध्रुवीय प्रदेशाकडे जेव्हा आपण जातो तेव्हा जैवविविधतेतील बदल हे उत्तरोत्तर कमी होत जातात. त्यामुळं साधन संपत्तीच्या उपलब्धतेबाबत आपण काय बघतोय? मर्यादा आलेल्या बघतोय. काय बघतोय? मर्यादा. बरोबर आहे. त्याच्यानंतर त्याचा परिणाम, या मर्यादेचा परिणाम मानवी व्यवसायावर सुद्धा होतो. मान्सून प्रदेशामध्ये शेती आणि शेतीपूरक व्यवसाय हे केले जातात आणि विषुववृत्तीय प्रदेशामध्ये वनोत्पादनावर आधारित लाकूड, कटाई, डिंक, मध, रबर, लाख गोळा करणं इत्यादी व्यवसाय हे चालतात. आणि तैगा प्रदेशात मधल्या जी वनं आहेत तिथे मऊ मऊ असं लाकूड आढळतं. मग त्याच्यामुळं तेथे प्रामुख्याने लाकूड तोड हा व्यवसाय जोरात चालतो. आणि टुंड्रा प्रदेशामध्ये फक्त शिकार आणि मासेमारी करावी लागते आणि गवताळ प्रदेशामध्ये अलीकडे विस्तीर्ण अशी शेती केली जाते. बरोबर आहे. गवताळ प्रदेशामध्ये ते गवत कापायचं आणि शेती करायची. मग आता या वेगवेगळ्या नैसर्गिक प्रदेशामध्ये पर्यावरण आणि उपलब्ध साधन संपत्ती, काय पर्यावरण आणि उपलब्ध साधन संपत्ती ही ह्याच्यामध्ये फरक असतो आणि साधन संपत्तीचा वापर हा त्या प्रदेशातील विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीवरच अवलंबून असतो. कशा पद्धतीने आपण त्याच्यामध्ये सुधारणा करत जातो त्याच्याप्रमाणे त्याच्यामध्ये ह्या प्रगती त्याच्यावरती अवलंबून असते आणि त्याचप्रमाणे त्या प्रदेशाचा इतिहास आणि संस्कृती ह्याची जी जडणघडण आहे याचाही लोकजीवनावर प्रभाव असतो. बघा, आपण इयत्ता 6वी पासून ही जडणघडण बघतोय. बरोबर अगदी. म्हणजे इतिहासातील संस्कृती आणि त्या प्रदेशाचा इतिहास ह्याच्यावर त्याची संपूर्ण सांगड अशी घातलेली असते आणि त्याच्यावरती त्यांचं लोकजीवन हे त्याचा परिणाम असतो, त्याचा प्रभाव असतो. बरोबर.
आलं लक्षात इथपर्यंत? पुढे बघूया. माहित आहे का तुम्हाला ह्याच्यामध्ये पृथ्वीवरील एकूण वाळवंटापैकी साधारण 25% वाळवंट ही वाळूची असतात आणि उरलेली जी वाळवंट असतात ती मारानासारखी कातळांनी आणि छोट्या छोट्या दगडांनी किंवा गोट्यांनी ही संपूर्णपणे व्यापलेली असतात. बरोबर? आता नीट लक्ष द्या. तर मग काही वाळवंटामध्ये कधी उंच डोंगर आपण बघतो, चित्रविचित्र आकाराच्या कातळाचे सुळके असतात. आपल्या देशातील लडाख आणि अमेरिकेतील अॅरिझोना इथली ही वाळवंट या प्रकारची आहे. आता या वाळवंटावरून वाहणारे जे वेगवान वारे आहेत तेथील वाळू म्हणजे काय उचलून त्याच्या टेकड्या तयार करतात. वारा आला वाळू उडते, थोडीशी 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 अशी उडून उडून काय होणार, वाळूची टेकडी. आणि यांनाच इंग्रजीत ड्यून्स असं म्हणतात. काय म्हणतात? परत बोला, मोठ्याने बोला. तुम्ही जिथं आहात ना विद्यार्थी मित्रांनो, मी इथून ओरडते. ड्यून्स बोला, ड्यून्स. ड्यून्स असं म्हणतात. आणि मग काही ड्यून्स हे 200 मीटर ही उंची गाठतात आणि या टेकड्या एका जागी स्थिर न राहता वाऱ्यामुळं हळूहळू सरकत असतात, कारण ते छोटे छोटे कण असतात तर ते पुढे पुढे सरकले जातात. आणि मग काही वेळेस ह्या टेकड्यांखाली गावही गाडली जातात. जर का त्या टेकड्या मोठ्या होऊन त्या गावावरती जर आल्या तर संपूर्ण गाव त्याच्या खाली गाडलं जात. आलं लक्षात इथपर्यंत? अगदी व्यवस्थित. पुढे जाऊया. आपण काय शिकलो या अंतर्गत आपण बघणार आहोत की खालील विधानं लक्षपूर्वक वाचा आणि चूक असल्यास ती दुरुस्त करून लिहा. पश्चिम युरोपीय प्रदेशातील लोक सौम्य व उबदार हवामानामुळे उत्साही नसतात. प्रेयरी प्रदेशाला जगातील गव्हाचं कोठार असं म्हणतात आणि भूमध्य सागरी प्रदेशातील झाडांची पाने मेनसट असतात आणि झाडांची साल फार जाड असते. बघा प्रश्न थोडेसे हे आहेत, तुम्ही पाठ्यपुस्तकामध्ये वाचता वाचता आपला उपक्रम पण जो शिकवलेला आहे तो पण आठवायचा आहे, पाठ्यपुस्तक घ्यायचंय ते पण वाचायचंय, खालचा स्वाध्याय बघायचंय आणि आपल्या उपक्रमामधले प्रश्न पण सोडवायचे. चला तर मग आता आपण आपल्या पुढच्या विभागामध्ये प्रवेश करूया.